अमरावती शहरातल्या प्रभू कॉलनी परिसरात पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी फरार झाला. मात्र पोलिसांनी घटनेचा तपास करून हत्येचा उलगडा केला. अमरावती शहरातील फ्रेजपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. भाग्यश्री अक्षय लाडे ही विवाहित युवती पती अक्षय सोबत वाद झाल्याने माहेरी राहायला गेली. काल संध्याकाळी भाग्यश्री दुचाकीने प्रभू कॉलनी येथे कपडे आणायला गेली व रात्रभर घरी आलीच नाही. भाग्यश्री घरी न आल्यामुळे तिच्या आईने फ्रेजपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने दखल घेत भाग्यश्रीचा फोन ट्रेस केला. तेव्हा भाग्यश्रीची दुचाकी रेल्वे स्टेशनवर आढळून आली. या दुचाकीमध्येच तिचा फोनही होता. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा ही दुचाकी भाग्यश्रीचा पती अक्षय लाडे यांनीच रेल्वे स्टेशनपर्यंत आणल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी लगेचच भाग्यश्रीच्या प्रभू कॉलनीतील घर गाठलं, पण घराला कुलूप होतं. पोलीस कर्मचारी योगेश श्रीवास यांना शंका आल्याने त्यांनी दाराचे कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश केला. त्यावेळी भाग्यश्री बेडरूम मध्ये मृत अवस्थेत सापडली. भाग्यश्रीच्या मानेवर चाकूने वार केले होते, तसंच तिच्या हातापायांवरही वार केल्याचे निशाण होते. यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावली. अक्षयने काल रात्री 9 ते 10 च्या दरम्यान भाग्यश्रीची हत्या केली आणि त्यानंतर तो तिच्याच दुचाकीने रेल्वे स्टेशनवर गेला. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर अक्षय फरार झाला. अक्षय लाडेच्या अटकेसाठी पोलिसांनी पथकं रवाना केले आहेत.